कुपवाडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई, 523 ग्रॅम गांजा जप्त। MIDC कुपवाड येथील ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत तब्बल 523 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या कारवाईत एकूण 93,085 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरसगोंडा उर्फ बंड आदगोंडा चिचवाडे, वय 45, राहणार कुबेर किराणा दुकानामागे, उल्हासनगर, कुपवाड, तालुका मिरज, जिल्हा सांगली यास ताब्यात घेण्यात आलेला आहे। जप्त मुद्देमाल 523 ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे 93,074 रुपये, एक प्लास्टिक पिशवी किंमत 90 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल 93,085 रुपये। MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। तसेच अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतराव घडगे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती। सदर पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की उल्हासनगर परिसरातील चिंचोळ्या बोळात एक इसम गांजा विक्री करत आहे। माहितीचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी अनंतराव घडगे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी सापळा रचला आणि त्यावेळी आरोपी गांजा विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात करत आहेत। दरम्यान कुपवाड पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की परिसरात कोणी अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।